आणि जो माझा विजय झालेला आहे तो सर्व जनतेच्या आशीर्वादाने झालेला आहे. हा माझा वैयक्तिक विजय नसून सर्व जनतेचा विजय आहे. यामध्ये माझं सत्य सामावले आहे. खूप छान वाटतं मला. जे मला पिंगळी सर्कलमधील जे मतदारांनी मतदान केले त्यांचे खूप खूप मनापासून मी धन्यवाद करतो. खूप आभारी आहे त्यांचा. आणि त्यांनी मला एक संधी दिली निवडून आणण्याची. मी त्यांच्या कायमस्वरूपी पाठीशी राहील. कधी पण त्यांनी आवाज द्यावा मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. विजयाचं श्रेय सर्व जनतेला देणार आहे, पिंगळी सर्कलच्या पूर्ण जनतेला. हा विजय माझा नसून हा पूर्ण पिंगळी गावचा विजय आहे. म्हणून मी सगळ्या पिंगळीच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तू मला एवढा मताने विजयी केलं. हो, आज आपले मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना आमच्याकडनं हीच एक भेट असू शकते की आज आमचा विजय झाला. तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना आमच्याकडनं वाढदिवसाच्या ह्या शुभेच्छा आहेत. पूर्ण पिंगळी ग्रामस्थाचे आणि पूर्ण सर्कलचेच मी आभार मानते. आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण की ज्यावेळेस पिंगळीच्या पेट्या ओपन केला सगळ्यांना हे झालं की पिंगळी एवढा भरघोस मताने विजय केला. म्हणून सगळ्या पिंगळी ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानते. पैसे दिल्यानं पैसे घेतल्यानं काय होत नसतं. एक सर्वसामान्य माणसाला आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठवलं पाहिजे. आपल्या जे गोरगरीब जनता आहे त्याचे प्रश्न सोडणारा माणूस विरोधात असला पाहिजे. त्याच्यामुळं आमचा सगळ्या जनतेनं विचार करून निर्णय घेऊन आम्हाला एक मतानं विजयी. प्रथमतः शिंदे साहेबाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि आम्ही सर्व त्याच्या मार्गदर्शनाखालीच जे काही कार्यक्रम राबवतो समाजकारणाचा, त्याच्या सगळ्या जे शिंदे साहेब करतात त्याच्या वागण्यानुसार आम्ही वागतो. म्हणून आमचा विजय झाला. पहिले त्याला प्राधान्य, नंतर राजकारण. आज पिंगळी सर्कलमधल्या जनतेनं दाखवून दिलं की धनशक्ती आणि जनशक्ती काय असते. पिंगळी सर्कलमधल्या लोकांनी दाखवून दिलं की यांना त्यांनी त्यांच्या घरी बसविलं. इतकं बहुमत दिलं, आम्हाला इतकं बहुमत दिलं की आम्ही घरून गेलो.